बातमी लाडकी बहीण संदर्भातली आचारसंहितेच्या कालावधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा कालपासून समाप्त झालेली आहे आणि आज देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तारीख सुद्धा पाहू शकता तुम्ही, आज दिनांक इथं पाहू शकता। आज 19 डिसेंबर 2025 लाडक्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्ता एकत्र 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। काल 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले, तर आज देखील 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। आज देखील लाडक्या बहिणींना मेसेज आलेला आहे, तुम्ही मेसेज पाहू शकता। लाडक्या बहिणींना डिअर कस्टमर डेबिट गव्हर्नमेंट पेमेंट 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तारीख सुद्धा पाहू शकता 19/12/2025 रोजी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये म्हणजे आजपासून सुद्धा पैसे जमा झालेले आहे। काल तुम्हाला 12 जिल्ह्यांची नावं दाखवली, तर आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील आज पैसे जमा होणारच आहे। तर बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप झालेले आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये काल पैसे वाटप झाले आणि परवा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे, सर्व यादी आपण पाहूया। कारण पूर्ण यादी आपल्याकडे आलेली आहे। भरपूर बहिणींचे मेसेज येत आहे की सर आम्हाला पैसे जमा झाले, 3,000 रुपयाचा मेसेज आम्हाला आलेला आहे। सरकारचं धन्यवाद देखील त्यांनी केलेला आहे। तर अतिशय आनंदाची बातमी आहे। तर ज्यांना पैसे जमा झाले त्यांना तर अतिशय आनंदाची बातमी आहे। ज्यांना अजून पैसे आले नाही तर त्यांनी काय करायचं, केवायसी नंतर आता डायरेक्ट पैसे जमा होणार नाही। एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, केवायसी तुमची झाली असेल तर आता डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही। यासाठी तुम्हाला काहीतरी क्रायटेरिया देण्यात आलेला आहे। तर बघा केवायसी झालेल्या महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण केवायसी झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे आणि ज्या बहिणींची केवायसी बाकी असेल त्या बहिणींना अद्याप पैसे जमा होणार नाही। याचं मागचं कारण म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला असेल, ऑक्टोबर महिन्यासाठी केवायसीची आवश्यकता नाही, पण नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा जर हप्ता घ्यायचा असेल त्यासाठी तुम्हाला केवायसीची आवश्यकता आहे। ज्या बहिणींची केवायसी असेल त्याच बहिणींना हप्ता जमा होतोय आणि ज्या बहिणींची केवायसी केली नसेल त्यांना हप्ता जमा होत नाही आणि जमा होणारी नाही। तर यामागे काय कारण आलं असेल तर बघा 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप वितरण होणार आहे। तर यामध्ये आता केवायसी जर बाकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घेणं गरजेचं आहे आणि ज्या बहिणींची केवायसी झाली असेल तरी हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला एक काम अर्जंट मध्ये करून घेणं गरजेचं आहे। सर्वात अगोदर केवायसी तुमची बरोबर आहे की नाही ते एकदा चेक करून घ्या। भरपूर बहिणींची केवायसी बरोबर झालेली नाही, तर आता एक नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींची ज्यांची केवायसी झाली असेल त्यांच्यासाठी एक नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे। ते ऑप्शन आहे तुम्हाला एडिट करावं लागेल। ते ऑप्शन तुम्हाला एडिटचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे। म्हणजे जर चुकून तुमच्याकडनं केवायसी चुकून काहीतरी चुकलं असेल तर ते तुम्ही दुरुस्ती करा आणि सर्व बँकांमध्ये आता पैसे जमा होत नाही। एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ई केवायसी केल्यानंतर आता सर्व बँकांमध्ये पैसे जमा होत नाही, त्यामध्ये काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे त्याची यादी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये काल पैसे वाटप झालेले आहे, तुम्ही यादी पाहू शकता। काल या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले। दुसऱ्या दिवशी म्हणजे आज या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा उद्या या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। पहिला टप्पा कंप्लीट झाला, दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आज झालेली आहे। 2 दिवसानंतर म्हणजे तुम्हाला उद्या या टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। तर यामध्ये आता काय माहिती आलेली आहे, सर्वात अगोदर तुम्ही मेसेज पाहू शकता, डिअर कस्टमर डेबिट गव्हर्नमेंट पेमेंट 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे असा मेसेज आपल्याला पाहायला मिळतोय। तर बघा लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला अजून हप्ता आला नसेल तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता त्यावर तुमचा हप्ता अवलंबून राहणार आहे। तर बघा मी काल तुम्हाला जिल्ह्यांची नावं वाचून दाखवली आहे, 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहेत। तुम्ही 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील हप्ता जमा होणार आहे। कालच मी तुम्हाला जिल्ह्यांची नावं वाचून दाखवली, आज पुन्हा एकदा वाचून दाखवतो। तर आज मी तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो
आणि त्यानंतर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे याची नाव वाचून दाखवणार आहे. तर बघा, सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची नावं पहा. तर बघा, पहिला जिल्हा आहे तो अकोला. अकोला जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आज पैसे जमा होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे जमा होतील. त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे आणि त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहे. तर त्यानंतर येतो बघा, हिंगोली जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होतील. लातूर जिल्ह्यामध्ये, त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये आणि यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप होणार आहे. तर बघा, शेवटी 4 जिल्ह्यांची नावं. मुंबई उपनगरमध्ये आज पैसे वाटप होणार आहे. पुण्यामध्ये, त्यानंतर सातारा आणि सोलापूर असे या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील हप्ता जमा झालेला असेल किंवा तुम्हाला हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर बघा, कोल्हापूरला पैसे जमा होतील आणि सांगलीला पैसे जमा होणार आहे उद्या. तर बघा, त्यानंतर उद्या परभणीला सुद्धा पैसे जमा होणार आहे. संभाजीनगरला पैसे जमा होणार आहे आणि जळगाव आणि नंदुरबारला देखील पैसे जमा होणार आहे. त्यानंतर येतो अमरावतीला उद्या पैसे जमा होतील. त्यानंतर गोंदियाला पैसे जमा होतील. वाशिम मध्ये पैसे जमा होणार आहे आणि चंद्रपूरमध्ये देखील पैसे जमा होणार आहे. तर उद्या या 12 जिल्ह्यांपैकी तुम्ही जर राहत असाल तुम्हाला पैसे जमा होत आहे. तर बघा, आता बँकांची नावं पहा. आता सर्व बँकांमध्ये पैसे जमा होत नाही, त्यामध्ये काहीतरी यादी तयार करण्यात आलेली आहे. ती यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो. पहिली जी यादी असणार आहे ते सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला पैसे जमा होतील. पहिल्या यादीमध्ये नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचं, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनडा बँक. या बँकांपैकी खातं असेल तर तुम्हाला हप्ता जमा होतोय. दुसऱ्या यादीमध्ये प्रमुख खासगी बँकांची नावं आलेली आहेत. त्यामध्ये कोणकोणते खासगी बँक आहे? त्यामध्ये HDFC बँक, ICICI बँक, ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. या खासगी बँकांमध्ये जर खातं असेल दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होतील. तिसरी टप्प्याची यादी आलेली आहे शेवटी. त्यामध्ये काय असतं? HDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडियन स्मॉल पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट बँक यासारख्या ज्या छोट्या खासगी बँक आहेत. तिसरी जी यादी आहे यामध्ये सर्वात शेवटी पैसे जमा होतील. सर्व सरकारी बँके आणि खासगी बँकेमध्ये वाटप झाल्यानंतर तिसरा टप्पा यामध्ये पैसे वाटप होणार आहे. तर अशा प्रकारे पैसे वाटप वितरण सुरू झालेलं आहे. तुम्हाला देखील हप्ता जमा झाला असेल कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हप्ता जर 3000 रुपयाचा जमा झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. कारण कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले ते सुद्धा माहिती घेणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.